नमस्कार मित्रांनो, जळगाव जनता सहकारी बँकेमध्ये जागा निघाल्या आहेत. जागा किती, फॉर्म कसा भरायचा ते सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. एकूण पदांची संख्या अजूनही निश्चित केलेली नाही. पदांचे नाव लिपिक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. सोबत MSCIT कोर्स उत्तीर्ण असावा. भरती विभाग जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. मित्रांनो, नोकरीचं जे ठिकाण असणार आहे ते जळगाव असणार आहे. आता अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा पहा. ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 7 डिसेंबर 2025 पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 डिसेंबर आणि परीक्षा जी आहे ती आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहा. पहिला जो टप्पा असेल तो ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली मुलाखत इंटरव्ह्यू होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपली कागद पडताळणी होईल. उमेदवारांना मासिक वेतन जे मिळणार आहे ते 20,000 रुपये इतकं मासिक वेतन मिळणार आहे. त्यानंतर अर्ज शुल्क सर्व उमेदवारांसाठी 720 रुपये प्लस 18% GST असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे संकेतस्थळ दिलेले आहेत. अधिकृत वेबसाईट, जाहिरात, PDF, ऑनलाईन अर्ज. तर आपल्याला जे पण बघायचं असेल त्याच्यासमोर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत. तर आपल्याला ऑनलाईन अर्जाच्या समोर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सगळ्या महत्त्वाच्या तारखा बघून घ्या ऑफिशियल वेबसाईटवरून. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला क्लिक एरे टू न्यू रजिस्टर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 8 टेप्समध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर परत एकदा कन्फर्म मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम, त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर कन्फर्म आधार नंबर, मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकायचं असेल तर टाका, नाही सोडून द्या. त्यानंतर ईमेल ID आणि कन्फर्म ईमेल ID. आता मी सगळी माहिती भरलेली आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी टिक लावायचे आहे आणि खाली यायचं आहे, स्क्रॉल करायचं आहे आणि व्हॅलिडेट डिटेलवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट डिटेलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाईड असा पॉपअप शो होईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एकदा शेववरती क्लिक करायचं आहे. शेववरती क्लिक केल्यानंतर अभिनंदन मेसेज शो होईल, त्याला ओके करायचं आहे. आता अर्जदाराच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती युजर ID आणि पासवर्ड SMS द्वारे पाठवला गेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड दाखवलं जातं. या ठिकाणी तुम्हाला विभागाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर पोस्टचं नाव निवडायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली फी दाखवेल. फी सगळ्यांना सारखीच आहे, 849 रुपये GST प्लस आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली जन्मतारीख निवडायची आहे. या ठिकाणी आपण जन्मतारीख सिलेक्ट करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला टिक करायचे आहेत. मी घोषित करतो की माझी 10वी पूर्ण झालेली आहे. इथं माझं पदवीधर शिक्षण पूर्ण झालेलं आहे. माझी MSCIT पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला टिक करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय डिटेलवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. आता तुम्ही जन्मतारीख, कास्ट सगळं व्यवस्थित चेक करा आणि सबमिटवरती क्लिक करा. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला अर्जदाराची प्रोफाईल भरायची आहे. त्यामध्ये आपल्याला अर्जदारास जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर विवाहित स्थिती आपल्याला निवडायची आहे, मॅरिड, अनमॅरिड. तर पती किंवा पतीचे नाव केव्हा टाकायचं, जेव्हा आपण मॅरिड सिलेक्ट करू किंवा ऑथर सिलेक्ट करू तेव्हाच आपल्याला टाकायचं आहे. अनमॅरिड सिलेक्ट केल्यावर आपल्याला तिथं काही भरण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल महाराष्ट्र असे. तर आपल्याला जर महाराष्ट्र डोमासाईल असेल तर यस करायचं आहे आणि त्या नो करायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर फादर नेम, वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि मदर नेममध्ये आईचं नाव टाकायचं आहे.
या ठिकाणी तुम्हाला वरती तुमची कास्ट दाखवेल. त्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला सबकास्ट टाकायची आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जी काही सबकास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मराठी वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी स्टिक लावायचे आहेत. जर तुम्हाला हिंदी वाचता येते, लिहिता येते, बोलता पण येते तर तुम्हाला स्टिक लावायचे आहेत. इंग्रजी पण तसंच आहे. इंग्लिशमध्ये लिहिणे, वाचणे, बोलणे हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने या ठिकाणी स्टिक लावायचे आहेत. त्यानंतर पुढे उमेदवाराचा पत्त्याचा तपशील, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 मध्ये तुमचा पत्ता भरायचा आहे. त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे, आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. सगळी माहिती भरल्यानंतर व्हेरीफाय डिटेलवरती क्लिक करा. त्यानंतर ओके करा आणि परत सबमिटवरती क्लिक करा. आता तुम्हाला 4थ्या स्टेपमध्ये अर्जदाराची शैक्षणिक माहिती भरायची आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्हाला 10वी सिलेक्ट करायचं आहे, SSC. त्यानंतर याडवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 10वी सिलेक्ट करायची आहे, SSC 10th. त्यानंतर तुमचं जे काही बोर्ड असेल ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर कोणत्या महिन्यात पास झाला ते महिना सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पासिंग वर्ष जे काही तुमच्या मार्कशीटवरती असतं ते पासिंग वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 500 पैकी किती गुण मिळाले ते या ठिकाणी तुम्हाला तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. त्यानंतर तुमची श्रेणी निवडायची आहे या ठिकाणी आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. एवढी माहिती भरून व्यवस्थित चेक करा आणि सेव्हवरती क्लिक करा. त्यानंतर ओके करा. आता आपली 10वीची माहिती ॲड झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला 12वीची माहिती या ठिकाणी ॲड करायची आहे. 12वी आपली कोणत्या बोर्डातून झालेली आहे ते बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा. मी निवडलं स्टेट बोर्ड. त्यानंतर पासिंग महिना सिलेक्ट करा. त्यानंतर पासिंग वर्ष सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या वर्षी पास झालात ते वर्ष जे की मार्कशीटवरती असतं. त्यानंतर इथं पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्यानंतर 600 पैकी किती गुण मिळाले ते गुण या ठिकाणी टाका. टक्केवारी ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर श्रेणी निवडा आणि श्रेणी निवडून त्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्हवरती क्लिक कराल तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे. याडवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला कोर्स निवडायचा आहे जे की तुम्हाला यामध्ये शोधावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायची आहे. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमधून कोर्स केला आहे ती युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर पासिंग महिना जे की तुमच्या मार्कशीटवर ते असतं ते महिना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पासिंग इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले संपूर्ण गुण यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण टाकायचे आहेत आणि टक्केवारी ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी श्रेणी तुमची निवडून घ्यायची आहे आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. अशा प्रकारे आपली ग्रॅज्युएशनची माहिती ॲड झालेली आहे. आता आपल्याला कम्प्युटर सर्टिफिकेटची माहिती ॲड करायची आहे. तर आपल्याला इथं याडवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा जो काही कोर्स झाला असेल तो कोर्स सिलेक्ट करा आणि कोणत्या याच्यामधून कम्प्युटर कोर्स झालेला आहे ते बोर्ड सिलेक्ट करा. या ठिकाणी जे की तुमच्या मार्कशीटवरती बोर्डचं नाव असेलच ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पासिंग महिना सिलेक्ट करा. त्यानंतर पासिंग इयर सिलेक्ट करा जे की तुमच्या कम्प्युटर सर्टिफिकेटवरती असेल. त्यानंतर पर्सेंटेज सिलेक्ट करा आणि कितीपैकी किती मिळाले गुण ते या ठिकाणी टाका आणि टक्केवारी तुमची ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर श्रेणी सिलेक्ट करा आणि सेव्हवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला माहिती ॲड करायची होती. त्यानंतर आपली जर काही टायपिंग वगैरे काही झालं असेल तर ते पण आपण इथून सिलेक्ट करून माहिती ॲड करू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी आता आपण सगळी माहिती भरलेली आहे. जर आपल्याला काही चुकीचं आढळलं तर या ठिकाणाहून आपण डिलीट करून माहिती नवीन भरू शकतो. आता आपण सगळी माहिती भरलेली आहे. आता आपण सेव्हवरती क्लिक करूयात. आता आपण आलेलो आहेत 5व्या स्टेपमध्ये. या ठिकाणी आपल्याला अनुभवाचा तपशील भरायचा आहे. तर आपल्याला याडवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर
या ठिकाणी आपल्याला कंपनीचं नाव, स्थान, पदनाम, अनुविभाग जर तुम्ही काम केलं असेल तर या ठिकाणी भरू शकता, अन्यथा तुम्ही क्लोज करून स्किपसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी मी स्किप करत आहे. आता आपण आलो 6व्या स्टेपमध्ये. या ठिकाणी तुम्हाला गुणवत्ता तपशील भरायचा आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी याडवरती क्लिक करायचं आहे. जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिकेटची तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे. जसे तुम्हाला स्पोर्ट गेममध्ये प्रमाणपत्र मिळाले असेल किंवा दुसरं काय असेल तर त्याची तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे. तर माझ्याकडे नाही आहे तर मी या ठिकाणी स्किप करतो. आता 7व्या स्टेपमध्ये आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. सगळे कागदपत्रे तुम्हाला JPG अपलोड करायचे आहेत. अर्जदाराचा आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो, अर्जदाराची सही, जे की तुम्हाला JPG अपलोड करायचे आहेत. आता मी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करून दाखवतो. सिलेक्ट फोटोला क्लिक करा आणि तुमच्या कॉम्प्युटरमधून तो फोटो शोधा आधार कार्डचा आणि अपलोड बटनावरती क्लिक करा. जसं मी अपलोड बटनावरती क्लिक केलं, सक्सेसफुलचा मेसेज येईल. फोटोला पण सुद्धा तुम्हाला त्याच अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. फोटोला पण त्याच पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सहीला पण तसंच करायचं आहे. तर मी हे सगळे अपलोड करून घेतो. आता मी आधार कार्ड, फोटो, सही सगळं अपलोड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सेव्हवरती क्लिक करतो आणि ओके करतो. आता आपल्याला या ठिकाणी आपली सगळी माहिती येऊन जाईल. तर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कुठं पेलिंग, जन्मतारीख वगैरे काही चुकलं आहे का. जर चुकलं असेल तर आत्ताच एडिट करून घेणे. त्यानंतर आपल्याला शेवटी खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या फोटोच्या समोर जी टिक आहे ती टिक लावायची आहे. मी पुष्टी करतो की हा फोटो माझाच आहे, टिक करा. आणि मी पुष्टी करतो की सही माझीच आहे, टिक करा. त्यानंतर खाली टिक करा आणि सबमिट करा. या ठिकाणी आपल्याला एक संमती द्यायची आहे. मी शुल्क भरण्यास व त्या दरम्यान पृष्ठ न रिफ्रेश करण्यास माझी संमती आहे. याला आपल्याला टिक करायचं आहे आणि प्रोसेड ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला UPI वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला UPI ID टाकून घ्यायची आहे. UPI ID टाकल्यानंतर खालील बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. थोडं वेट करायचं आहे. तुमच्या फोनपेमध्ये एक नोटिफिकेशन येईल, तिथून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. याला मी पेमेंट करत नाही कारण मी डेमोसाठी हा फॉर्म भरलेला आहे. जेव्हा तुम्ही पेमेंट करणार फोनपेमधून तेव्हा तुम्हाला 5 मिनिटाच्या आत तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रिंटची रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरायची होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.